वेळापूर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या सहशिक्षिका शीतल काळे यांचा तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच असून त्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या विरोधात गंभीर आरोप केले। वेळापूर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या सहशिक्षिका शीतल बाबूशा काळे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या विरोधात गंभीर आरोप करत गेल्या 3 दिवसांपासून कुटुंबासह बेमुदत आमरण उपोषण सुरू ठेवलं आहे। शीतल काळे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात सप्टेंबर 2025 पासून सचिन जगताप यांनी शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा तसंच मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे। त्यांनी असा दावा केला आहे की या संदर्भात पोलीस प्रशासनाकडे अनेकदा तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही। याशिवाय स्वतःविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करत तो रद्द करावा आणि त्यांच्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। न्याय मिळेपर्यंत आपण आपल्या 2 मुलांसह तसंच वृद्ध आणि दृष्टीहीन आई वडिलांसोबत आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याचं शीतल काळे यांनी सांगितलं। माध्यमिक शिक्षणाधिकारी शारीरिक मागणी करतोय, त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा संदर्भात पोलिसांनी सिटी आयुक्तालय सोलापूर यांनी माझी कंप्लेंट नोंद करून घ्यावी, हे माझं महत्त्वाचं आहे। त्यांनी माझी कंप्लेंट नोंद करून घेतली की मी पाणी पिईन आणि पुढच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी मी पाणी पिऊन अन्न फक्त त्याग करून मी आंदोलनाला बसले। माझंही होणार आहे पाणी अन्न आणि पाणी त्याग आहे। आज माझी परिस्थिती अशी आहे की मला उठता येत नाही, बसता येत नाही, माझ्या शरीरामध्ये पाणी कमी झालेलं आहे। 3 दिवस झाले माझ्या शरीरामध्ये पाणी नाही आलं नाही। माझ्या शरीरामध्ये पूर्णपणे अशी आग होते आहे पाणी कमतरता असल्यामुळे आणि हातापायाला मुंग्या यायला लागलेल्या आहेत, तर अशक्तपणा आलेला आहे मला पूर्णपणे। उठता येत नाही, बसता येत मला बोलता पण येत नाही, कोरड पडायला लागते, मला करायला नाही मला बोलायला त्याच्यामुळं। आणि माझ्या दोन्ही मुलं माझी रडायला लागल्या, सकाळपासून रडतात, आई तू मरायला लागलेली तू मरायला लागलेली, आम्हाला मरून काय जगून काय करायचं तूच नाही। तर त्यांनी स्वतःहून अर्ज टाईप करून आणलेला आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला जिल्हाधिकारी साहेबांना, कार्तिकेय साहेबांना आणि आपले मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत यांना, कुशल रश्मी जयकुमार जैन यांना अर्ज टाईप केलेला आहे। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, तसेच आदिवासी विकास मंत्री अशोक उईके साहेबांना यांचे स्वतःच्या त्यांनी हस्ताक्षरामध्ये सही करून टायपिंग करून आणलेलं आहे। आणि 5 वाजेपर्यंत जर त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या, माझी मागणी पूर्ण नाही, माझ्या आईला नाही भेटला, तर ते स्वतः या ठिकाणी आत्मदहन करण्यासाठी ते तयार झालेले आहेत। त्यांच्या आईनं आणि मुलांनीही आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा करत न्याय मिळण्याची मागणी केली। या आंदोलनामुळे संबंधित प्रकरणाकडे प्रशासनाचं आणि जनतेचं लक्ष वेधलं गेलं असून पुढील चौकशी तसंच अधिकृत भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।